नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे जे प्रमुख 3 गटांच्यामध्ये विभाजन होतं त्या 3 गटांच्या विषयी थोडक्यात माहिती बघितलेली होती। हे 3 घटक म्हणजे पहिला कोकण किनारपट्टी, दुसरा पश्चिम घाट आणि तिसरा महाराष्ट्र पठार। या 3 गटांच्या पैकी जो पहिला महत्त्वाचा घटक आहे कोकण किनारपट्टी, या कोकण किनारपट्टीविषयी आपण माहिती पाठीमागच्या लेक्चरला बघितलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर या आपल्या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे जे 3 गटात विभाजन होतं ते 3 घटकांच्या संदर्भात जो आपण व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजच्या लेक्चरला आपण या महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा जो दुसरा महत्त्वाचा घटक आहे की ज्या घटकाच्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये विविध प्रकारचे विविध स्वरूपातील प्रश्न विचारले जातात त्या घटकाच्या विषयी माहिती बघणार आहोत। तो दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पश्चिम घाट। या पश्चिम घाटाची माहिती बघितल्यानंतर आपल्याला तिसरा महत्त्वाचा घटक बघायचा आहे, तो म्हणजे महाराष्ट्र पठार। तो आपण या पुढच्या लेक्चरला बघणार आहोत, परंतु आपल्याला आजच्या लेक्चरला या ठिकाणी पश्चिम घाटाची निर्मिती, त्याची रचना, क्षेत्रफळ, लांबी, रुंदी, उंची, त्याचबरोबर त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये या सर्व घटकांची आपल्याला माहिती आजच्या या लेक्चरला बघायची आहे। या ठिकाणी आपण याची माहिती बघत असताना सर्वात प्रथम आपल्याला याची निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे ही आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। तर आपल्याला या ठिकाणी बघत असताना आपण भारताच्या प्राकृतिक रचनेचा जर विचार करायला गेलो तर या प्राकृतिक रचनेपैकी आपल्या भारतातील सर्वात जो तरुण पर्वतरांग ओळखली जाते ती म्हणजे हिमालयाची पर्वतरांग। आणि या हिमालयाच्या पर्वतरांगेनंतर ज्या दक्षिण भागामध्ये किंवा हिमालयाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या भागामध्ये एकूण 7 प्रकारच्या पर्वत प्रणाली आपल्याकडे अस्तित्वात आहेत। या पर्वत प्रणालींच्या पैकी आपण बऱ्याचशाच घटकांची माहिती या अगोदर आपण भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करताना आपण बघितलेली आहे। या 7 पर्वत प्रणालींच्या पैकीच असणारी एक महत्त्वाची जी विस्तीर्ण, मोठी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जर पर्वत प्रणाली बघितली तर ती पर्वत प्रणाली म्हणजे वेस्टर्न घाट, त्यालाच आपण पश्चिम घाट असं म्हणतो। ही जी पश्चिम घाट आहे ही पश्चिम घाटाची पर्वतरांग महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर ते दक्षिण दिशेमध्ये पसरलेली उंच सकल डोंगर रांग आहे। म्हणजे जर आपण बघितलं तर या ठिकाणी याची इथे एक आपण नकाशा दिलेला आहे। या भारताच्या नकाशामध्ये इकडे गुजरातपासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली एक अशी विस्तीर्ण पर्वतरांग आहे। महाराष्ट्राच्या नकाशाचा विचार करायला गेलं तरी तुम्हाला या ठिकाणी या पर्वतरांगेचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो। म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्ये विस्तारलेला गेलेला बराचसाच भाग आहे। आणि जर आपण हाच नकाशा जर मोठ्या स्वरूपात बघितला तर इथे आपल्याला दिसते या ठिकाणी महाराष्ट्राच्या या प्रमुख जिल्ह्यांच्या मध्ये या पश्चिम घाटाचं अस्तित्व असलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे जे पश्चिम घाटाची जी पर्वतरांग आहे ती महाराष्ट्राच्या पश्चिमेला उत्तर ते दक्षिण दिशेमध्ये पसरलेली उंच सखल अशी एक मोठी डोंगर रांग आहे की जी तुटक, काही ठिकाणी तुटक म्हणजे ती घाटांच्यामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या दऱ्यांच्यामुळे तुटक झालेली, परंतु एक उंच सकल अशा प्रकारची एक मोठ्या प्रमाणात उंचीची आणि एक सलग अशी डोंगररांग त्या ठिकाणी पसरलेली आहे। ही जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे किंवा पश्चिम घाट जो आहे तो पश्चिम घाट हा जे पर्वताचे विविध प्रकार आहेत त्या विविध प्रकारातील एक ठोकळा प्रकारचा पर्वत म्हणून ओळखला जातो। हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये असणारा पश्चिम घाट हे कोणत्या प्रकारच्या पर्वताचं उदाहरण आहे। तर महाराष्ट्रामध्ये असणारा जो पश्चिम घाट आहे हा ठोकळा प्रकारच्या पर्वताचे उत्तम उदाहरण आहे। कारण ज्या वेळेला याची निर्मिती झाली त्यावेळेला निर्मितीनंतरचा जर हा आपण भाग बघितला तर या पर्वताचे जे माथे आहेत ते माथे आपल्याला सपाट प्रकारचे दिसतात। म्हणून आपण जर बघितलं तर आजही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील असणारे जे वेगवेगळे प्रकारचे किल्ले आहेत ते पठारावरती किंवा डोंगराच्या माथ्यावरती असलेले पाहायला मिळतात की जिथे खूप मोठ्या प्रमाणात सपाट अशा प्रकारचा भाग आहे। म्हणून या ठिकाणी जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे ती सह्याद्रीची पर्वतरांग ठोकळा पर्वत किंवा गटपर्वताचाच एक महत्त्वाचा प्रकार आहे। आता ही जी पर्वतरांग आहे ही पर्वतरांग पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर भूपृष्ठावरती जे उंचवट्याचे पर्वत बनले यांच्यापासून निर्माण झालेले आहे। म्हणजे सर्वसाधारण जर बघितलं तर पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर हा भाग अशा प्रकारचा असावा अशा विविध प्रकारच्या शास्त्रज्ञांचं किंवा भूगर्भतज्ञांचं मत आहे। हा भाग अशा प्रकारचा असल्यानंतर या ठिकाणी याला विभंग पडला आणि विभंग पडल्यानंतर हा भाग खाली खचून इथे कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली। आणि हा जो उंच सकल पर्वतरांग आहे या पर्वतावरून वाहणाऱ्या नद्यांच्या वहनामुळे या ठिकाणी
हे भाग खचले गेले आणि खचले जाऊन या ठिकाणी हा एक मोठा असा भाग एक पर्वतांचा तयार झालेला पाहायला मिळतो. म्हणून या ठिकाणी जर आपण याचा विचार करायला गेलो तर पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे विविध प्रकारचे उंचवट्याचे पर्वत बनले, या उंचवट्याच्या पर्वतांच्यामुळे या ठिकाणी पश्चिम घाटाची निर्मिती झालेली आहे. आणि या पर्वतावरती झालेल्या ज्या जिजेच्या क्रिया आहेत, म्हणजे पावसाळ्यामध्येच खूप मोठ्या प्रमाणात पश्चिम घाटामध्ये पडणारा पाऊस आणि या पाण्याच्या वहनामुळे या दोन्ही बाजूला या ठिकाणी जास्त प्रमाणात खचला आणि या दोन्ही बाजूला खचल्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या पर्वताचा जर एक भाग बघितला, म्हणजे या ठिकाणी कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर हा तीव्र उताराचा, आणि जर महाराष्ट्र पठाराचा भाग बघितला तर हा सौम्य उताराचा, अशा प्रकारचा भाग या दोन्ही बाजूला जेजेच्या प्रक्रिया होऊन हा सौम्य प्रकारचा भाग तयार झालेला आहे. आणि याचा जो वरचा भाग आहे हा एका ठोकळ्यासारखा दिसतो. म्हणूनच या पर्वत प्रकाराला किंवा पश्चिम घाटाला आपण ठोकळा पर्वत किंवा गटपर्वत म्हणून ओळखतो. आता याचा जर विस्तार बघितला तर याचा विस्तार बघताना आपल्याला हे तिन्ही नकाशे उपयोगात पडतात. म्हणजे आपण भारताचा विचार करायला गेलो भारताचा, महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर महाराष्ट्राचा, जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जर विचार करायला गेलो तर जिल्ह्यांचाही आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी बघताना आपल्याला त्याचा फायदा होतो. जर आपण बघितलं तर पश्चिम घाटाचा विस्तार हा उत्तरेला असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राचा जो सर्वात उत्तरेला सर्वात जास्त दिवस असलेला जर जिल्हा आपण बघितला तर नंदुरबार जिल्हा, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असणारा नवापूर तालुका आणि या नवापूर तालुक्याच्या आणि गुजरातच्या सीमेवरती असणारी तापी नदी, या तापी नदीच्या खोऱ्यापासून म्हणजे इथे असणारी ही तापी नदी आणि या तापी नदीच्या म्हणजे जी तापी नदी इकडे उगम पावते आणि ही पश्चिम वाहिनी नद्यांच्यामध्ये असणारी जी अरबी समुद्राला येऊन मिळते, त्या तापी नदीच्या खोऱ्यापासून म्हणजे याचा विस्तार बघितला तर बघा कुठे नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या खोऱ्यापासून ते दक्षिणेला असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं तर दक्षिणेला असणारा कोल्हापूर जिल्हा आणि या कोल्हापूर जिल्ह्यातला सर्वात दक्षिणेकडचा तालुका म्हणजे चंदगड तालुका, जो महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरची लागून असलेला चंदगड तालुका, या चंदगड तालुक्यापर्यंत या पश्चिम घाटाचा विस्तार असलेला पाहायला मिळेल. म्हणजे जरी तुम्हाला पुढे परीक्षेला प्रश्न विचारला की या पश्चिम घाटाचा विस्तार कुठं आहे तर उत्तरेला असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका, त्याच्यामध्ये असणारी तापी नदी, ते दक्षिणेला असणारा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका, इथंपर्यंत या पश्चिम घाटाचा विस्तार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पश्चिम दिशेने किनारपट्टी खचल्यामुळे सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला भिंतीसारखा सरळ किंवा अतितीव्र उताराचा दिसतो, तर पूर्व इकडे हा उतार मंद दिसतो. आता जर आपण बघितलं तर ही जी सह्याद्रीची पर्वतरांग आहे, हा अरबी समुद्राची किनारपट्टी, हा असणारा कोकण किनारपट्टी आणि याच्या बाजूला असणारा तीव्र उतार आणि इकडे महाराष्ट्र पठाराच्या दिशेने असणारा जो पूर्वेकडचा भाग आहे तो पूर्वेकडचा मंद उताराचा, तर पश्चिमेकडचा हा तीव्र उताराचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा प्रकारे त्याचा आपण विस्तार, त्याच्या थोडक्यात प्राकृतिक रचना तुमच्या लक्षात येईल, अशा प्रकारे त्याची प्राकृतिक रचना असू शकते. आता जर आपण याचा लांबी, रुंदी आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलो तर महाराष्ट्राचा जर आपण एकूण भाग बघितला तर एकूण 100% भागापैकी जवळपास 12.2% भागामध्ये या पश्चिम घाटाचा विस्तार आहे. म्हणजे हा जर आपण पश्चिम घाट बघितला तर महाराष्ट्राच्या एकूण 12.2% भागामध्ये हा पश्चिम घाट विस्तारलेला आहे. याची सरासरी जर उंची बघितली तर सरासरी उंची 915 मीटरपासून तर 1220 मीटरपर्यंत याची समुद्रसपाटीपासूनची उंची असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काही ठिकाणी 915 आहे, ते 915 ते 1220 मीटर म्हणजे जवळपास 1 किलोमीटरपेक्षाही जास्त या सह्याद्री पर्वताची उंची असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ही जर पर्वतरांग बघितली तर या पर्वतरांगेची भारतातील लांबी जवळपास 1600 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे 1600 किलोमीटर एका सरळ रेषेमध्ये किंवा सरळ भागामध्ये अशी पसरलेली ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे. एवढ्या मोठ्या लांबीची असणारी भारतातील एक प्राकृतिक रचनेचा महत्त्वाचा भाग म्हणून आपण या सह्याद्रीच्या पर्वतरांगेकडे बघतो. 1600 मीटर एवढ्या लांब भागामध्ये पसरलेली आहे. ही लांबी आपल्या भारतातील आहे. तर महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर आपल्या महाराष्ट्राचा विचार करत असताना जवळपास 750 किलोमीटर एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये या पर्वताची लांबी पसरलेली. म्हणजे कुठून आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर त्या तालुक्यामध्ये असणाऱ्या तापी नदीच्या खोऱ्यापासून दक्षिणेला असणारा
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात शेवटचा तालुका म्हणजे कोल्हापूरच्या दक्षिणेला असणारा तालुका तो म्हणजे चंदगड तालुक्याच्या सीमेपर्यंत असणारी त्याची जी लांबी आहे जवळपास 750 किलोमीटर आहे. आता तुम्हाला परीक्षेला तुम्हाला अशी शंका येईल की 720 किलोमीटर लांबी आपल्या समुद्र किनारपट्टीची आणि 750 किलोमीटर लांबी आपल्या या ठिकाणी असणाऱ्या सह्याद्री पर्वताची कशा प्रकारे असू शकते. तर या ठिकाणी जर आपण नकाशा बघितला तर इथे तुम्हाला दिसेल की या ठिकाणी हा जो भाग आहे हा भाग सर्वात जास्त खाली आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी या सह्याद्रीची लांबी महाराष्ट्रातील 750 किलोमीटर जास्त आहे आणि ती इकडे जास्त असलेली पाहायला मिळते. आता जर आपण आणखी बारकाईने त्याचा विचार बघितलं तर समुद्र किनारपट्टीपासून जर आपण बघितलं तर समुद्र किनारपट्टीपासून सह्याद्री पर्वत हा काही ठिकाणी 30 तर काही ठिकाणी सरासरी 60 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. काही ठिकाणी हे अंतर 100 किलोमीटरपर्यंतही असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे समुद्र किनारपट्टी ते पश्चिम घाटापर्यंत असणारं अंतर 30 ते 60 किलोमीटर तर काही ठिकाणी 100 किलोमीटर एवढंही असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एवढ्या मोठ्या विस्तीर्ण क्षेत्रामध्ये ती किनारपट्टी आहे आणि किनारपट्टीनंतर या सह्याद्री पर्वताची जी रांग आहे ती रांग चालू होते. सह्याद्री पर्वताची रुंदी उत्तरेला जास्त असून ती दक्षिणेला कमी असलेली पाहायला मिळते. आता जर सह्याद्री पर्वत बघितला तर याची रुंदी जी आहे ती रुंदी उत्तरेला जास्त आहे. तर ही जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तर दक्षिणेकडे जात असताना याची रुंदी आहे ती कमी कमी होत गेलेली पाहायला मिळते. आता हे सर्व आपण याच्या विस्ताराच्या संदर्भात बघितलं. याच्या निर्मितीच्या संदर्भात जर बघितलं तर याची निर्मिती ही प्रस्तारभंगामुळे झालेली आहे. प्रस्तारभंग म्हणजे काय हे आपणही पाठीमागच्या या ठिकाणी लेक्चर्समध्ये बघितलेले आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. त्यामुळे तिथे जाऊन तुम्हाला प्रस्तारभंग ही नक्की प्रक्रिया काय आहे, कशा प्रकारे प्रस्तरभंग होतो हे सर्व घटक तुम्हाला त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे समजतील. या सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे आणि प्रस्तरभंगाचे उत्तम उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता ही परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की सह्याद्री पर्वताची निर्मिती कोणत्या प्रकारची आहे तर ती प्रस्तरभंगाची आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आता जर आपण बघितलं तर हा जो सह्याद्रीची पर्वतरांग आहे या सह्याद्री पर्वताच्या इतर काही उपडोंगर रांगा आहेत. या उपडोंगर रांगाची या ठिकाणी आपण विभागणी केलेली आहे. या उपडोंगर रांगा प्रामुख्याने 3 गटांच्या मध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. या 3 गटांच्या मध्ये विभागले गेलेले असताना पहिली जी रांग आहे पर्वतरांग ती सातमाळा अजिंठा डोंगररांग म्हणून ओळखली जाते. दुसरी हरिश्चंद्र बालाघाट रांगा आणि तिसरी जी आहे ती महादेव डोंगर रांगा. अशा एकूण 3 उपडोंगर रांगा आपल्या महाराष्ट्रातील खूप मोठ्या प्रदेशामध्ये विस्तीर्ण अशा प्रकारात पसरल्या गेलेल्या आहेत. आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी असणारी ही आहे मेन किंवा मुख्य सह्याद्रीची पर्वतरांग आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगेपासून पसरलेली ही पहिली पर्वतरांग. त्यानंतर ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, त्यानंतर ही असणारी महादेव डोंगररांग. अशा एकूण 3 प्रमुख डोंगररांगा या ठिकाणी सह्याद्रीच्या डोंगररांगेपासून वेगळ्या झालेल्या आपल्याला किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये पसरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि महादेव डोंगररांग ह्या प्रमुख 3 सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि त्याच्या दरम्यान विविध प्रकारच्या नद्यांनी खोरी आपली तयार केलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला 3 पर्वतरांगांच्या विषयी माहिती बघायची आहे की जे सह्याद्रीच्या पर्वतरांगेचेच दुसरी उपविभाग असलेले पाहायला मिळतात. आता सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या या डोंगररांगा आणि त्याच्या दरम्यानच्या नद्या वगैरे याच्या विषयात आपल्याला माहिती बघायची आहे. सह्याद्रीच्या जर आपण प्रमुख डोंगररांगा बघितल्या तर एकूण 3 आहेत. सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि महादेव डोंगररांग. या प्रमुख 3 डोंगररांगा आहेत त्या महत्त्वाच्या आहेतच. याचबरोबर ही पुढची जी आहे सातपुडा डोंगररांग याचा बराचसाच भाग बाहेरच्या राज्यांमध्ये आहे, परंतु काहीसा भाग महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे आपण ही जी डोंगररांग आहे सह्याद्रीची डोंगररांग म्हणून तिला ओळखतो, परंतु महाराष्ट्रात याचा भाग कमी आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी ही बघायची आहे, परंतु याचं महत्त्व तेवढ्या प्रमाणात कमी आहे. पहिली डोंगररांग जी आहे ती सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग. सातमाळा डोंगररांग जी आहे ती सातमाळा डोंगररांग नाशिक जिल्ह्यामध्ये तर अजिंठा डोंगररांग ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आढळते. त्यामुळे या ठिकाणी या डोंगररांगेमुळे उत्तरेकडे वाहणारी तापी नदी व दक्षिणेकडे वाहणारी गोदावरी नदी या 2 नद्यांचे विभाजन झालेलं आहे. आता ही जर सातमाळा डोंगररांग बघितली तर या ठिकाणी अशा प्रकारे ही डोंगररांग आहे सह्याद्रीची मुख्य डोंगररांग. याच्या उत्तरेला असणारी तापी नदी इकडून वाहत येते, अरबी समुद्राला मिळते आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये उगम पावणारी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावणारी
गोदावरी नदी ही गोदावरी नदी दोन्हीकडे वाहते. म्हणजे ह्या पर्वतरांगेमुळे या दोन नद्यांची खोरी आपापसामध्ये वेगवेगळी झालेली आहे. म्हणजे जर उद्या परीक्षेमध्ये तुम्हाला असं विचारलं की तापी आणि गोदावरी नदींची खोरी कोणत्या डोंगररांगेमुळे वेगळी झालेली आहे, तर ती अजंठा आणि सातमाळाची जी डोंगररांग आहे या डोंगररांगेमुळे तापी आणि गोदावरी नदीची जी खोरी आहे ती खोरी एकमेकांच्यापासून वेगळी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा जो आहे ती दुसरी डोंगररांग म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. आता ही जी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे या हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमुळे गोदावरी आणि भीमा नदीची जी खोरी आहे ती खोरी वेगळी झालेली आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी उगम पावणारी भीमा नदी, तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ठिकाणी या ठिकाणी उगम पावणारी गोदावरी नदी, या दोन नद्यांची खोरी हरिश्चंद्र आणि बालाघाट या दोन डोंगररांगांच्यामुळे वेगळी झालेली आहेत. आता या जी हरिश्चंद्र डोंगररांग आहे ही डोंगररांग अहमदनगर जिल्ह्यामध्ये पसरली आहे. तर बालाघाट डोंगररांग ही अहमदनगर, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांच्यामध्ये पसरली गेल्यामुळे या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. आधी बघितलं तसंच आहे ही सह्याद्रीची पर्वतरांग, याच्यापासून या ठिकाणी उपडोंगररांग असणारी हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेमध्ये इकडे असणारी गोदावरी आणि इकडे असणारी भीमा नदी, या दोन भीमा आणि गोदावरी नद्यांची खोरी या ठिकाणी या हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगेमुळे वेगळी झालेली आहे. जे आपल्याला परीक्षेच्या संदर्भामध्ये हे घटक महत्त्वाचे आहेत की कोणत्या नदीमुळे किंवा कोणत्या डोंगररांगेमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहेत याच्या संदर्भामध्ये आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हरिश्चंद्र डोंगररांग ही कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरले गेले आहेत, तर त्याचं उत्तर अहमदनगर असणार आहे. त्याचबरोबर ही जी आपण हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग बघितली, जशी याच्यामुळे गोदावरी आणि भीमा नदीची खोरी वेगळी झालेली आहे, जशी आपल्याला महादेव डोंगररांग ही बघायची आहे, ज्याच्यामुळे कोणत्या प्रकारची वेगवेगळी खोरी तयार झालेली. आता महादेव डोंगररांग जर बघितली, जसं आपण बघितलं की सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या आजूबाजूला असणाऱ्या जिल्ह्यांच्याच मध्ये याचा जास्त प्रमाणात विस्तार आहे, तसं महादेव डोंगररांग ही सह्याद्रीच्या बाजूलाच असणारे महत्त्वाचे जिल्हे ते म्हणजे सातारा आणि सांगली जिल्हा या दोन जिल्ह्यांच्या मध्ये ही महादेव डोंगररांग विस्तारली गेलेली आहे. आता ही जी डोंगररांग आहे या डोंगररांगेमुळे भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही महादेव डोंगररांग, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी उगम पावणारी भीमा नदी आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावणारी कृष्णा नदी, या दोन नद्यांची खोरी महादेव डोंगररांगेमुळे वेगळी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आता या महादेव डोंगररांगेमध्ये प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर डोंगर, माथेरान डोंगर, महाबळेश्वर पठार ही सह्याद्रीची प्रमुख भूवैशिष्ट्ये या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये येतात. त्याचबरोबर विविध प्रकारचे जर घाटही बघितले तर घाटही या डोंगररांगेमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असणारे थळघाट, भोरघाट, कुंभार्ली घाट, अंबा घाट, फोंडा घाट हे विविध प्रकारचे घाट किंवा विविध घाट असलेले आपल्याला पाहायला मिळतात. याची माहिती आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे बघायची आहे. त्यानंतरची जी पुढची पर्वतरांग आहे ती म्हणजे सातपुडा पर्वतरांग. ही सातपुडा पर्वतरांग जी आहे ती महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला असणारी सातपुडा पर्वतरांगेचा स्पर्श झालेला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एकाच जिल्ह्यामध्ये याचा समावेश आहे. याचा विस्तार पूर्व पश्चिम विस्तार असलेल्या सातपुड्याचा फारच थोडा भाग या आपल्या राज्यामध्ये समावेश होतो. नर्मदा आणि तापी नद्यांची खोरी सातपुडा पर्वतरांगेपासून एकमेकांपासून वेगळी झालेली आहे. सातपुड्याचा विस्तार नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगराला आपण तोरणमाळ पठार म्हणतो. तर हेच पठार किंवा हीच पर्वतरांग अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर या पर्वतरांगेला गाविलगड टेकड्या म्हणूनही ओळखला जातो. आता ही जी सातपुडा पर्वतरांग आहे ही सातपुडा पर्वतरांग याला 7 प्रकारच्या टेकड्या किंवा 7 प्रकारचे वळ्या असल्यामुळे या पर्वतरांगेला सातपुडा असं नाव पडलेलं आहे. याच्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. सातपुडा पर्वताच्या मध्यभागी रावेर आणि बऱ्हाणपूरच्या दरम्यान बऱ्हाणपूर ही खिंड जी इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, बऱ्हाणपूरची खिंड या ठिकाणी सातपुड्याच्या पर्वतरांगेमध्ये असलेली पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बऱ्हाणपूरची पर्वतरांग या पर्वतरांगेमध्ये सगळ्यात महत्त्वाची असणारी खिंड कोणती, किंवा त्याचा ऑप्शन खाली दिला जाईल. त्यावेळेला तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की रावेर आणि बऱ्हाणपूर यांच्या दरम्यान ही बऱ्हाणपूर खिंड सातपुडाच्या पर्वतामध्ये आहे.
या सातपुड्याच्याच पर्वतरांगेला गाविलगड टेकडे असं म्हटलं जातं, की जी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आता जर आपण बघितलं तर या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये विविध प्रकारचे घाट लागतात. आता आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे. या प्रश्नांचं स्वरूप बदललेलं असताना आपल्याला तुम्हाला घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला तुम्हाला क्रम विचारला जाईल. त्यावेळेला सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा घाटांचा जो क्रम आहे तो क्रम तुमच्या लक्षात येणे किंवा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, किंवा तो तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या ट्रिक वापरून तुम्हाला तो लक्षात ठेवणंही गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात, की 2 घाटांच्या दरम्यान असणारा घाट विचारला जाईल, किंवा घाटांचा सिक्वेन्स लावला जाईल, किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे घाटांचा क्रम लावण्यासाठी तुम्हाला घाटांचे नावं दिली जातील आणि तुम्हाला योग्य क्रम लावण्यासाठी विचारलं जाईल. त्यामुळे हा जो मुद्दा आहे किंवा पॉईंट आपण म्हणू, तो पॉईंट महत्त्वाचा आहे, की या ठिकाणी हे जे घाटांचा क्रम आहे तो घाटांचा क्रम आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. जर सह्याद्रीचं उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना जर क्रम बघितला तर पहिला लागतो तो म्हणजे थळघाट, दुसरा माळशेज, तिसरा बोरघाट, चौथा वरंधा, पाचवा खंबाटकी, सहावा पसरणी, सातवा आंबेनळी, आठवा कुंभारली, 9वा आंबाघाट, 10 फोंडा घाट, 11 हनुमंते घाट, 12वा अंबोली घाट आणि 13वा आहे रामघाट. असे आपण जर उत्तरेकडून दक्षिणेकडे जात असताना घाटांचे क्रम आहेत. हे घाटांचे क्रम कोकणातील असणारे प्रमुख जिल्हे आणि दुसरे जे घाटमाथ्यावरती किंवा महाराष्ट्र पठारावरती असणारे जिल्हे, हे जिल्हे जोडण्याचं काम हे घाट करतात. त्यामुळे या घाटांचं सिक्वेन्स आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. म्हणून हा मुद्दा आपल्याला महत्त्वाचा आहे आणि हा तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. आता ह्या सह्याद्री पर्वताची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची. इथं आपण एक आकृती दिलेली आहे. इथे आकृतीमध्ये तुम्हाला सह्याद्री पर्वताची वैशिष्ट्ये तुम्ही बघू शकता, की सह्याद्री पर्वत हा ठोकळा, इकडे असणारी किनारपट्टी, इकडे असणारा पठार आणि इकडे असणारा ईस्टर्न घाट म्हणजे पूर्व घाट आणि इथे मध्ये असणारा डेक्कन प्लॅटून म्हणजे आपल्याला दख्खनचं पठार म्हणतो. आता सह्याद्री पर्वताची जर आपण वैशिष्ट्ये बघितली तर याची बऱ्याच ठिकाणी झीज झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी काही ठिकाणी कमी उंची झालेली आहे, तर काही ठिकाणी याचा भाग उंच असलेला पाहायला मिळतो. म्हणजे सर्वात जास्त उंचीची शिखरे ही सर्व या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आहेत. जर आपण बघितलं तर काही भागामध्ये उतार खूप कमी आहे, तर काही भागामध्ये म्हणजे पश्चिमेची बाजू बघितली तर अत्यंत तीव्र आहे. म्हणजे एकूण तीव्र म्हणजे पूर्ण असा एक कड्या स्वरूपाचा भाग, कडे असल्यासारखा भाग आहे. पूर्व भागाचा उतार अत्यंत सौम्य प्रकारचा असलेला पाहायला मिळतो, तर पश्चिमेचा तीव्र आहे. काही ठिकाणी डोंगरांग माथ्यावरती सपाटीकरणाचा भाग तयार झालेला आहे. हे सपाटीकरणाचे भाग टेबललँड म्हणून त्यांना ओळखलं जातं. अशाच प्रकारचे टेबललँड महाबळेश्वर, पाचगणी या परिसरामध्ये आहेत. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणारं जे कास पठार आहे, जे सातारा जिल्ह्यामध्ये येतं, त्यालाच वर्ल्ड हेरिटेज म्हणून ओळखलं जातं. युनेस्कोने त्याला एक वेगळा दर्जा दिलेला आहे. जागतिक दर्जाची विविध प्रकारची फुलं या ठिकाणी रेनी सीझन आणि विंटर सीझन यांच्या मधल्या काळामध्ये म्हणजे पावसाळा आणि हिवाळ्याच्या मधल्या काळामध्ये जिथे विविध प्रकारची फुले नैसर्गिकरित्या निर्माण होतात, तो म्हणजे कास पठार. हा कास पठारही याच टेबललँडचा किंवा डोंगरमाथ्याच्या सपाटीकरणाचं एक महत्त्वाचं उदाहरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. उद्या तुम्हाला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाईल की टेबललँड हे टिंब प्रकारच्या प्राकृतिक रचनेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिथे ऑप्शन दिले जातील. हिमालयाचा दिला जाईल, पठाराचा दिला जाईल, पश्चिम घाटाचा दिला जाईल, किनारपट्टीचा दिला जाईल. त्याचं अचूक उत्तर असणार आहे की सह्याद्री पर्वत हे टेबललँडचे एक महत्त्वाचं उदाहरण असलेलं पाहायला मिळतं. आता या सह्याद्रीच्या पर्वताची वैशिष्ट्ये बघत असताना पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तो म्हणजे जलविभाजक. जलविभाजक म्हणजे विभाजन म्हणजे विभागणी करणे. जल म्हणजे पाणी, पाण्याचं विभाजन करण्याचं काम सह्याद्रीची पर्वतरांग करते. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये सह्याद्रीचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. म्हणून त्याला महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा मापदंड असं म्हटलं जातं, कारण तो प्राकृतिक रचनेबरोबरच इतर घटकांच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावतो. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उत्तरेक दक्षिण दिशेत गेलेल्या पर्वतरांगेवर महाराष्ट्रातील बहुसंख्य नद्यांची उगमस्थाने आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिमेला असणारं उत्तर दक्षिण पसरलेल्या ही सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आपल्याकडे असणाऱ्या असंख्य नद्यांची उगमस्थाने त्या ठिकाणी आहेत. ज्या छोट्या मोठ्या बारमाही हंगामी नद्यांची उगम त्या ठिकाणी होतात.
आणि त्या नद्या उगम पावून समुद्राला किंवा महासागराला बंगालच्या उपसागराला किंवा अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आता ह्या ज्या नद्या आहेत त्या नद्या दोन प्रकारच्या आहेत, त्या आपण पुढच्या घटकामध्ये बघणार आहोत. काही नद्या पूर्ववाहिनी आहेत, काही पश्चिम वाहिन्या आहेत. अशा दोन गटांच्या मध्ये या नद्यांची विभागणी झालेली आहे. सह्याद्री पर्वतात या नद्या उगम पावून पूर्वेकडे वाहत जातात, तर त्या पूर्वेकडून वाहत जाणाऱ्या नद्या पूर्व वाहिनी, तर पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या नद्या या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून आपल्याकडे ओळखले जातात. म्हणून त्याला आपण जलविभाजक म्हणतो. म्हणजे हा जर सह्याद्रीची पर्वतरांग बघितली तर या माथ्यावरती उगम पावणाऱ्या बऱ्याचशाच नद्या या काही प्रमाणामध्ये या बाजूला उगम पावतात, तर काही प्रमाणामध्ये इकडे उगम पावतात. त्यामुळे जलविभागणी करण्याचं महत्त्वाचं जे काम आहे ते काम सह्याद्रीची पर्वतरांग करते. म्हणून त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जलविभाजक आहे. जलविभाजनाचं काम त्या सह्याद्रीची पर्वतरांग करते, म्हणून त्याला आपण जलविभाजक म्हणतो. जलविभाजन करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवरती अशा रीतीने उभा आहे की नैऋत्यकडून येणारे मोसमी वारे त्याच्याद्वारे अडवले जाऊन सह्याद्रीच्या पश्चिमेकडे अधिक पाऊस पडतो, तर पूर्वेकडे कमी प्रमाणात पडतो. तर पश्चिम घाट ओलांडल्यानंतर मोसमी वाऱ्यामध्ये कमी पाणी शिल्लक राहिल्याने सह्याद्रीच्या पूर्वेला पावसाचं प्रमाण कमी होतं, म्हणून त्याला आपण जलविभाजक म्हणतो. जलविभाजनाचं एक महत्त्वाचं कारण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, ते कारण इथे दिलेलं आहे. हा जलविभाजनाचं जसं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तसं दुसरं आहे घाटमार्ग. सह्याद्री पर्वत आणि कोकण व पठार यांच्या दरम्यान असणाऱ्या कोकणातून पठारावरता जाण्याकरता सह्याद्री पर्वत ओलांडून जावं लागतं. त्यासाठी त्या ठिकाणी पर्वताची उंची ज्या ठिकाणी कमी झालेली आहे त्या ठिकाणी घाटमार्ग तयार करण्यात आलेले आहेत. आणि हे घाटमार्ग प्राचीन कालखंडापासून आजपर्यंतही ते घाटमार्ग आपल्याला उपयोगात आणलेले आहेत किंवा ते वापरले गेलेले आहेत. हे सर्व घाटमार्ग आणि या घाटमार्गामुळे जोडले गेलेले जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत. ते सर्व जिल्हे किंवा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की कोणत्या प्रमुख 2 ठिकाणांना जोडण्याचं काम हे जिल्हे करतात. इथे जर दिले तर आपण पुणे सातारा जिल्ह्याला जोडण्याचं काम हा खंबाटकी आणि कात्रज घाट करतो. चिपळूण कराड या 2 शहरांना जोडण्याचं काम कुंभार्ली करतो. पाचगणी वाई या 2 ठिकाणांना जोडण्याचं काम पसरणी घाट करतो. रत्नागिरी कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना जोडण्याचं काम अंबा घाट करतो. सावंतवाडी कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना जोडण्याचं काम फोंडा घाट करतो. राजापूर हे ठिकाण आणि कोल्हापूर जिल्हा यांना अणुस्करा घाट हे करतो. नाशिक पुणे जिल्ह्याला जोडण्याचं काम चंदनापर हा घाट करतो. धुळे औरंगाबाद या जिल्ह्याला कन्नड घाट जोडतो. सावंतवाडी बेळगाव या 2 जिल्ह्यांना आंबोली घाट जोडतो. पुणे बारामती दिवे घाट, पुणे माणगाव ताम्हणी घाट, महाबळेश्वर पोलादपूर आंबेनळी, नाशिक जव्हारला शिरघाट, नाशिक मुंबईला थळघाट त्यालाच कसारा घाट म्हटलं जातं. ठाणे नगर यांना माळशेज घाट, कल्याण जुन्नर यांना नाणे घाट, पनवेल नारायणगाव यांना जोडणारा भीमाशंकर घाट, महाड महाबळेश्वर यांना जोडणारा पारघाट यालाच रणतुंडी असं म्हटलं जातं. मुंबई पुणे यांना जोडणारा बोरघाट, नाशिक धुळे यांना जोडणारा लळिंग घाट, महाड आणि पुणे यांना जोडणारा वरंदा घाट, कोल्हापूर कणकवली यांना जोडणारा हनुमंते घाट, महाडखेड यांना जोडणारा कशेडी घाट, कोल्हापूर राजापूर जोडणारा करूळ घाट. हे असे विविध घाट जे आहेत ते प्रमुख 2 ठिकाणांना जोडण्याचं काम करतात. या संदर्भामध्ये विविध प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की या 2 ठिकाणांना जोडण्याचं घाट कोणता घाट करतो. त्यामुळे या सर्व घाटांची नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग ते घाट कोणत्या 2 ठिकाणांना जोडतात हेही माहीत असणं गरजेचं आहे. आता हे जे घाटमार्ग आहेत ते घाटमार्ग काही प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या वरती असलेले पाहायला मिळतात. जर आपण बघितलं तर प्रामुख्याने माळशेज घाट आहे, हा नॅशनल हायवे क्रमांक 222 या मार्गावरती असणारा माळशेज आहे. कन्नड घाट 211 वरती NH नॅशनल हायवे 211, कसारा घाट NH 3 वरती आहे. चंदनपरी NH 50 आहे. बोरघाट NH 4 आहे. खंबाटकी घाट NH 4 आहे, त्यालाच NH 48 असंही म्हटलं जातं, 48 असं म्हटलं जातं. अंबा घाट NH 204, लळिंग घाट NH 3, कशेडी घाट NH 17 असे राष्ट्रीय महामार्गावरती असणारे प्रमुख घाट आहे. याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. आता सह्याद्री पर्वताची जर उंची बघितली, हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 मीटर आहे, परंतु सह्याद्री पर्वत एकसारखा उंच नसून उत्तरेकडे अधिक उंच आहे तर दक्षिणेकडे याची उंची कमी होत जाते. सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर कळसुबाई असून हे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या
सीमेवर इगतपुरी आहे, परंतु प्रशासकीय दृष्ट्या हे अहमदनगर जिल्ह्यात असून त्याची उंची 1646 मीटर एवढी आहे. आपण जर महाराष्ट्रातील पर्वतांची जर उंचीनुसार क्रम लावला तर पहिला आहे कळसूबाई, दुसरा साल्हेर, 3 महाबळेश्वर, 4 हरिश्चंद्र, 5 सप्तशृंगी आणि 6वा आहे तोरणा. याची उंची दिलेली आहे, जिल्हेही दिलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात उंचीची असणारी 2 म्हणजे कळसूबाई अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं, हरिश्चंद्रही अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये, साल्हेर नाशिकमध्ये, तर तोरणा पुणे जिल्ह्यात आहे. आता तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारलं जाईल की कळसूबाईची उंची किती आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. हरिश्चंद्र सप्तशृंगीच्या संदर्भामध्ये विचारलं जाईल. त्यावेळेला तुम्हाला उंचीनुसार त्याचे क्रमांक असणं माहीत आहे किंवा सिक्वेन्सही माहीत असणं गरजेचं आहे. हे प्रमुख आपल्याला उंचीनुसार असणारे 6 ही प्रमुख शिखरं आहेत. आता पर्वतानुसार असणारी उंचीची बाकीची असणारी उंची राजगड, त्र्यंबकेश्वरशृंगी, नाणेघाट, तोलना, ताम्हणी, गलगट्टा हे असणारे जिल्हे ही पर्वताची असणारी उंचीची ठिकाणं आहेत. ही या ठिकाणी जास्त उंची असलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा एक महत्त्वाचा घाट महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा एक महत्त्वाचा विभाग पश्चिम घाट याच्याविषयी माहिती बघितलेली आहे. आता याच्या संदर्भात जर तुमच्या काही शंका असतील त्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.